आज ब्राह्मणवाडा गावामध्ये ग्रामस्थांमार्फत या ठिकाणी रास्ता रोकोचं आंदोलन सकाळीच झालेलं आहे। कारण असं आहे की या गावामध्ये तसं पाहिलं गेलं तर दारूबंदीच आहे, परंतु अवैधरित्या दारू विक्रीचे धंदे दोघांमार्फत या ठिकाणी केले जातात। त्या निषेधार्थ आणि संपूर्णरित्या प्रशासनाने ही दारूबंदी कायम ठेवावी, पोलीस प्रशासनाने जातीने त्याच्यात लक्ष घालावे म्हणून या ठिकाणी प्रशासनावर हा आरोप म्हटलं तरी काही हरकत नाही का प्रशासनाकडून ही जी दारूबंदी आहे याच्यावर गंभीर रीतीने कोणत्याही प्रकारे ठोस कार्यवाही त्यांच्यावर होत नाही। आणि सकाळी आंदोलनाच्या वेळी आपण पाहिलं असेल का प्रशासनाकडून सुद्धा थोडीशी उत्तरं वेगळ्या प्रकारची येतात का आमचे हात बांधील आहेत, आम्ही इथपर्यंतच कार्यवाही करू शकतो, तिथपर्यंतच कार्यवाही करू शकतो, म्हणून ठोस कार्यवाहीची हमी आत्तापर्यंत आम्हाला कुणाकडूनही मिळालेली नाही। आणि आपण पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सकाळी पाहिलं देखील असेल की आंदोलनाच्या वेळीच एक भाजी विक्रेता भाजी विकल्यानंतर लगेच तात्काळ दारू घेऊन पिऊन आला आणि या ठिकाणी तो पडला। नवे त्याला पुढील उपचारासाठी डोक्याला मार लागलेला आहे, त्यासाठी त्याला पुढील उपचारासाठी वैद्यकीय उपचारासाठी बाहेर नेलेलं आहे। आणि नवे तर एक आजच जी दसक्रिया आम्ही पार पाडलेली आहे तो आमचा साईनाथ गायकर 35 वर्षाचा तरुण ह्या दारूमुळेच त्याचा मृत्यू झालेला आहे। त्या मृत्यूची ही चौकशी आम्ही या माध्यमातून मांडलेली होती। त्यात दुसरा प्रकार असा होता की जो हा पठार भाग आहे, जो हा राज्य क्रमांक 23 आहे, जो जुन्नर आणि जुन्नर असेल संगमेर असून ह्या गावांवरून अकोले तालुक्याला जोडला जातो। आणि जो पुण्याकडचे पर्यटक असतील किंवा मुंबईकडचे पर्यटक असतील ह्या रस्त्यानेच त्यांची ये-जा असते। पर्यायाने जो रोजगार उपलब्धता ह्या अकोले तालुक्यात आपल्या डांगण भागाला होती त्या माध्यमातूनच होत असते। परंतु ह्या राज्याचा राज्यमार्गाचा जर दर्जा पाहिला किंवा हा रस्ता जर पाहिला तर आपण काही व्हिडिओ देखील आपण प्राप्त करा की हा मुळात खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा ही म्हणण्याची वेळ देखील इथं नाहीये, मुळात रस्ताच नाहीये। त्यांच्या अधिकाऱ्यांनी देखील पाहणी केली, परंतु ते करू भविष्यात 4 महिन्याने होईल 6 महिन्याने होईल सांगतात। आमच्याकडं 2024 मध्ये बोटा ते अकोला पायी आंदोलन झालं, त्याही वेळेस फक्त आश्वासनं दिली गेली। त्यानंतर कुरकुटवाडी या ठिकाणी 4 महिन्यापूर्वी रस्ता रोको आंदोलन झालं, त्यात देखील सांगण्यात आलं की रस्ता लवकरच पूर्ण करू, परंतु कुठल्याही प्रकारची कार्यवाही सदरच्या डिपार्टमेंटकडून PWD विभागाकडून होत नाही। त्यानंतर जल जीवन मिशन अंतर्गत जी प्रादेशिक ब्राह्मणवाडा गावची योजना चालू आहे ती अतिशय निकृष्ट दर्जाची आहे आणि कुठल्याही प्रकारचं काम वेळेत झालेलं नाही। आणि सदोष अशा ह्या योजना चालू आहे, या गोष्टींकडं ग्रामस्थांचं लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाविरोधात खऱ्या अर्थाने हा रास्ता रोको आणि आमचं हे उपोषण आता या ठिकाणी चालू आहे। काय मागणी आहे नेमकी आंदोलनात? मागण्या दारूबंदीची प्रमुख मागणी दारूबंदीची आहे। दारूबंदीमध्ये जे दारू विक्री करतात, अवैध दारू विक्री करतात, अतिशय या ठिकाणी गावातील गरीब कुटुंबाची नवे तर सगळ्याच कुटुंबांची खूप हानी या ठिकाणी झालेली आहे। अनेक मृत्यू ह्या दारूमुळे या ठिकाणी झालेले आहे। म्हणून प्रमुख मागणी प्रामुख्याने या ठिकाणी आमची अशी आहे की ही पूर्णपणे प्रशासनाने यात दखल घेऊन पूर्णपणे दारूचं उच्चाटन ह्या विभागातून करावा, ही प्रमुख मागणी आहे। आणि दुसरी मागणी PWD विभागाकडून आहे का जो हा राज्यमार्ग आहे, ह्या राज्यमार्गाचं नवीन काम हा रुंदीकरणासह लवकरात लवकर नवीन काम घेऊन ते पूर्ण करावा। आणि त्याच पद्धतीने PWDच्या अंतर्गत 1 नंबर विभाग असेल 2 नंबर विभाग असेल ह्या विभागामार्फत नवीन गावा अंतर्गत काही कामे चालू केलेली होती, परंतु 2 ते 3 वर्ष झाले त्या रस्त्यांचे खोदकाम करून तशाच पद्धतीने ते रस्ते ठेवलेले आहे आणि निधी शासनाकडून उपलब्ध होत नाही अशी कारणे देऊन उडवाउडवीची उत्तरं देऊन अधिकारी निघून जात आहेत। म्हणून त्यानेही आमचं समाधान झालेलं नाही, म्हणून ह्या PWDच्या अधिकाऱ्यांच्या प्रशासनाच्या ठेकेदारांच्या विरोधात देखील आमचं आंदोलन आहे। आपण जो उभा आहे मुख्य बाजारपेठेतील रस्ता ह्या रस्त्याचं काम होऊन मला वाटतं पेमेंट देखील
त्या विभागांना अदा केलेला असेल, परंतु तुम्ही पाहता याला रिफ्लेक्टर नाही, याला पट्टे नाही. काही ठिकाणी ज्या वायर केबल जाण्यासाठी ठिकठिकाणी त्याला जे अंडरग्राऊंड नलिका धरलेल्या होत्या, त्या नलिकांचे काम देखील काम होत असताना वेळोवेळी त्या अधिकाऱ्यांना सांगून देखील ते केलेलं नाही. आपण पाहताय ह्या इथं जो आपला ओतूर रस्ता आहे, ओतूरकडे जाणारा रस्ता, इथं फॅनिंगचं काम होतं. फॅनिंगचा रस्ता वर आला, कॉन्क्रीट खाली गेलं आणि त्याही वेळेस संबंधित अधिकाऱ्यांना बोलून तो रस्ता चालू असतानाच कॉन्क्रीटचा रस्ता त्या ठिकाणी दबलेला आहे. कारण ते दबलेल्या रस्त्यामध्ये रात्रीचा रस्ता घेऊन त्याच्यात खाली दगड व चिखल घालण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला होता. आपण प्रत्यक्ष फोटो सुद्धा त्याचे घेऊ शकते का तो रस्ता त्या ठिकाणी दबलेला आहे. त्याचप्रमाणे इकडं आनंदारा करंडी रस्त्याला जो रस्ता जातो तिथं देखील फॅनिंगचं काम व्यवस्थितरित्या केलेलं नाही. काही ठिकाणी पहा पेविंग ब्लॉक बसवलेले आहेत, काही भाग पेविंग ब्लॉक बसवताना देखील सोडून दिलेले आहेत. अशा वेळोवेळी PWDच्या विभागाकडे नंबर 1 कडे मागणी करून देखील हे काम अपूर्ण अवस्थेत आहे. त्यांचं पेमेंट पूर्ण अदा झालेलं आहे. म्हणून ह्या सदोष कामाची चौकशी करावी अशी एक आमची मागणी होती. आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे जो आपला जलजीवनचा विषय आहे, अगदी जलजीवनची कामं अगदी महाराष्ट्रभर त्यांची सर्वांची ओरड आहे. आता काय ओरड आहे, त्यांचं काम MGPकडे जे कामं आहेत त्या MGPचे अधिकारी आहेत त्या ठेकेदारांना पाठीशी घालतात, दंड लावलेला सांगतात, परंतु अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी त्यांच्याकडून झालेलं आहे. त्यांच्याकडून सांगण्यात आलं की 75% काम पूर्ण झालेलं आहे. अधिकाऱ्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे, कारण वेळोवेळी जे निकृष्ट दर्जाचे काम आहे, जे डिस्ट्रीब्युशनचं काम होतं त्याची खोदाई 1 मीटर पर्यंत लागत होती, परंतु कुठल्याही प्रकारे अशी 1 मीटरची या ठिकाणी खोदाई झालेली नाही. मेन रायझिंगचं काम देखील अशाच पद्धतीने झालेलं आहे. त्याच्या लाईन आउट व्यवस्थित नाही, त्याची लेवल काढलेली नाही. आणि WTP जो करण्याचा जो प्लॅन्ट आहे तो देखील अर्धवट अवस्थेत असाच पडलेला आहे. किंवा ज्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या घेतलेल्या होत्या त्या सुद्धा कुठल्याही प्रकारची त्याची कामं पूर्ण झालेली नाही. परंतु त्या विभागाने आलेलं पेमेंट मात्र वर्ग करण्याची घाई केलेली आहे. आणि त्या MGPच्या डिपार्टमेंटनी कुठल्याही प्रकारचं संधान ह्या 4 गाव प्रादेशिक योजनेची जी कमिटी असेल किंवा गावाचे सरपंच असेल कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी समन्वय न ठेवता त्यांची पेमेंट अदा करतात. म्हणून ह्या कामात सुद्धा आम्हाला एक संशय व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे त्या MGPचे जे ठेकेदार आहे, आपल्या काही ग्रामस्थांकडून त्यांनी सिमेंट नेलं असेल, काहींचे पोकलँड लावले असतील, पेट्रोल पंपावरून डिझेल पेट्रोल नेलं असेल, त्या डिझेल पेट्रोलवाल्यांचे सुद्धा हे माणसं हातावरचे आहेत. काही मशिनरी घेणारे नवीन तरुण आहेत, कर्जावर त्यांनी मशिनरी घेतल्या आहेत. त्याची बिलं देखील 1, 2 ते 3 वर्षापासून अडकून ठेवलेले आहे. असा ठेकेदार गावाने देखील काम चालू झाल्यापासून इथं परिसरात पाहिलेला नाही. अशा या संपूर्ण भ्रष्ट यंत्रणेविरोधात आजचं आमचं हे आंदोलन आहे. खरं तर आमच्या या पठार भागामध्ये ब्राह्मणवाडा या गावामध्ये होत असलेल्या उपोषण आणि आंदोलन सकाळी आपण सर्वांनी बघितलंय. या उपोषणामध्ये ब्राह्मणवाडा गावचे उपसरपंच सन्माननीय सुभाष शेठ गायकर, ग्रामपंचायत सदस्य शिवाजीदादा आरोटे आणि पत्रकार मित्र संजय भाऊ गायकर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा आवाज आम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या तिघांनी आज उपोषण करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवण्यासाठी हा मार्ग पत्करलेला आहे. आपल्या माध्यमातून एकच गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रशासन पण झोपलेलं आहे आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी सुद्धा झोपलेले आहेत. निवडणुका आल्यानंतर फक्त आश्वासनं द्यायची की पठार भागामध्ये विकास करू विकास करू विकास करू, परंतु आज जर बघितलं तर अनेक वर्षांपासून हा पठार भाग विकासापासून कोसो दूर आहे. मग विकास कधी होणार? या पठार भागाला न्याय कधी मिळणार? या आम जनतेला न्याय कधी मिळणार? आमच्या विभागातली रस्त्यांची कामं असतील, पाण्याची कामं असतील आणि आरोग्य व्यवस्था असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की आमच्या पठार भागामध्ये जे काही अवैधरित्या सुरू असलेले दारूची दुकानं आहेत ती कधी बंद होणार हा एक सामान्य जनतेचा प्रश्न आहे. कारण लोकप्रतिनिधी एकीकडे म्हणतायत की मी अवैध दारू विक्रेत्यांचा मी कर्दन काळ आहे, परंतु गेली 6 वर्षापासून 7 वर्षापासून ते तालुक्याचं नेतृत्व करतायत. अजूनही तालुक्यामध्ये अवैधरित्या दारू विक्री होत असलेली थांबलेली नाही. मग याला जबाबदार कोण? प्रशासन की लोकप्रतिनिधी? याचा देखील सर्वसामान्यांना प्रश्न पडलेला आहे. म्हणून आपल्या माध्यमातून सांगतो की ह्या भागातले पठार भागातले अवैधरित्या सुरू असलेले दारूची दुकानं आणि रखडलेला विकास काम याकडे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक लक्ष द्यावं, आमच्या विभागाला न्याय द्यावा आणि आमचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावे.
एवढीच विनंती या निमित्ताने आपल्या माध्यमातून करतो. धन्यवाद. पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, हे जे आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये जे बसलेले आहेत हे महायुतीचेच घटक आहेत. म्हणजे आज आम्ही सरकारमध्ये असून सुद्धा आम्हाला सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याची गरज पडली. याच्यासाठी कारण सुद्धा तेवढं खूप महत्वाचं आहेच आहे ना. जे कामं होत आहेत ते एकदम निकृष्ट दर्जाचे होत आहेत. म्हणजे जे लोकांना पोहोचलं पाहिजे ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज आम्ही या आंदोलनामध्ये वापरलेला आहे. आमचे संजय भाऊ असतील, सुभाष भाऊ असतील, शिवाजी भाऊ असतील, यांनी आज ही सुरुवात केली आहे का लोकांसाठी जे आहे ते लोकांना मिळालं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने मिळालं पाहिजे. त्यांच्या या कार्याला खरंच मी मनापासून सलाम करते आणि त्यांच्या या आंदोलनाला मी पाठिंबा देण्यासाठी खास आलेली आहे. खमंग, अस्सल आणि चमचमीत चवीचा शोध आता संपलाय. गणोरे पंचक्रोशीतील आणि अकोलेकरांसाठी एक मस्त आणि खास ठिकाण, अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट. शुद्ध शाकाहारी आणि जिभेचे चोचले पुरवणारे मांसाहारी जेवण, तेही पूर्णपणे स्वतंत्र किचन आणि स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह. एवढंच नाही तर तुमच्या खास प्रसंगांना अधिक आनंददायी बनवण्यासाठी आमच्याकडे उपलब्ध आहे 300 लोकांची क्षमता असलेला भव्य बँक्वेट हॉल. साखरपुडा, सुपारी, वाढदिवस, गेट टुगेदर असो किंवा मग डोहाळे जेवण, प्रत्येक कार्यक्रम करा दणक्यात साजरा. मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या किंवा कॉल करून बुकिंग करा. अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट, गणोरे. संपर्क करा 70 38 922 922.